त्यांना आग्र्याचं निमंत्रण देणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक बैठक घ्यायचा माझा एक मानस आहे। ही चैत्यभूमी देशभरातील लोक तिथं नमन करायला येतात। एक चांगली आणि सुंदर व्हावी हा माझा मानस आहे। पैशाची तरतूद आहे परंतु काम होत नाही। यावर मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहील। मला वाटतं मला सर्वजण तेथील असलेले ट्रस्टी असेल कोणी आणखीन इतर कोणी जे असतील ते सर्वजण मला सहकार्य करतील आणि एक चांगलं वास्तू जी अत्यंत आता आहे त्याला देखणी वास्तूमध्ये आपण रूपांतर करण्याचा प्रयत्न करू आणि ते मला सहकार्य करतील त्याची अशी अपेक्षा आहे। सर, आज बाळासाहेब ठाकरे यांचं आंतरराष्ट्रीय जे स्मारक होतं या स्मारक ठिकाणी देखील आपण भेट घेतलेली आहे महापौर बंगल्याच्या ठिकाणी। खरं तर सध्या ट्रस्टी जरी उद्धव ठाकरे असले तरी ज्यावेळी स्मारक होत होतं सगळ्या आमदारांनी त्यांनी ट्रस्टी व्हावं वगैरे सगळं हे होतं। आज काय भावना? जेव्हा या स्मारकाची कल्पना आमच्या सर्वांच्या डोक्यात आली त्यावेळेला आम्ही सर्व आमदारांनी हा आग्रह धरला होता आणि त्या आमदाराचं यामध्ये योगदानसुद्धा सर्वांनी दिलेलं आहे। आणि आज मी जे काही भेट दिली मी जे पाहिलं तो पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे जातो आहे पण त्यालाही तब्बल 5 वर्ष लागली। हा अभिमानासारखी गोष्ट नाही तर हे आमचं थोडं आम्ही कमी पडलो हे मानायला हरकत नाही। 23 तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे असं मला कळतं आहे आणि याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील हे सर्वांना बरोबर घेऊन सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलून मला वाटतं त्याचा निर्णय घेतील आणि येथील ट्रस्टी उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांचे आणखी सहकारी असतील त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल असं माझी माहिती आहे। आणि एक चांगला आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा। प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे की जी शिवसेना निर्माण झाली ज्या शिवसेनेने संघर्ष केला जी शिवसेना लाठ्याकाठ्या खाऊन मोठी झाली त्याचा सर्व इतिहास या स्मारकामध्ये आहे ते पाहण्याची प्रत्येक शिवसैनिकाची मनोमन इच्छा आहे। त्याचबरोबर देशातील महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील लोकांनासुद्धा मला हे शिवसेना प्रमुख आणि त्यांची शिवसेना कशी घडली हे पाहण्याचाच प्रत्येकाचा मानस आहे। म्हणून 23 तारखेनंतर एक आनंदाचा क्षण सर्वांच्याच आयुष्यात येईल। सर्वजण येऊन या ठिकाणी शिवसेना प्रमुखाला नतमस्तक झाल्यानंतर त्या स्मारकाला भेट देतील आणि त्या काळचा जिवंत इतिहास ते पुन्हा एकदा आपल्या नजरेने पाहतील। त्यासाठी मी पहिल्यांदा भेट दिली आणि 23 तारखेला निश्चित उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहण्याची संधी मला मिळेल असं माझी अपेक्षा आहे। सर